नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली निरोप. तुम्हाला माहीतच आहे की मी डिसेंबर महिन्यामध्ये भारतात आले होते. भारतात येण्याचं खास कारण होतं माझ्या भावाचं लग्न. लग्न म्हटलं की आपल्याकडे नवरा नवरीला केळवण्यासाठी बोलवतात. त्यामुळे मी सुद्धा माझ्या भावाला घरी केळवण्यासाठी बोलवलं होतं आणि त्यासाठी अगदी पंचपक्वान्न तयार केलेले होते. बरेच जण आम्हाला घरातले व्हिडिओज दाखवा, रेसिपीजचे व्हिडिओज दाखवा असं म्हणत असतात. पण नेदरलँडमध्ये असताना अजिबात तसे शक्य होत नाही. त्यामुळे मी हा खास रेसिपीजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. जेवण बनवण्याची सुरुवात मी सगळ्यात आधी पुरीसाठी लागणारं पीठ मळण्यापासून केली. हे पीठ तयार करून थोड्या वेळ बाजूला ठेवलं की अगदी छान पुऱ्या बनतात, म्हणून सगळ्यात आधी पीठ मळून घेतलं. त्यानंतर पालेभाजी तरी जेवणामध्ये असावी म्हणून मी ही मेथीची भाजी आणली, कारण सगळंच गोड आणि तिखट असल्याबरोबर थोडी कडवट चवसुद्धा जेवणामध्ये असायलाच पाहिजे. भातासाठी आम्ही 2 वाटी बासमती तांदूळ इथे धुवून घेतलेले आहे. आज मी आणि माझी बहीण असं आम्ही दोघी एकत्र मिळून जेवण बनवणार आहोत, कारण ही संधी आम्हाला आता अजिबातच मिळत नाही. पनीरचा एक स्टार्टर आणि पनीरची एक भाजी अशा 2 वस्तू आम्हाला बनवायच्या आहेत. त्यामुळे त्यासाठी लागणारं पनीर मी सगळ्यात आधी इथे क्यूब्समध्ये कापून घेत आहे. पनीरच्या भाजीसाठी लागणारी जी ग्रेव्ही आहे, त्याचं जे वाटण आहे, ते मी आता इथे बनवून घेत आहे. तर कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये जिरं घातलेलं आहे. आता यामध्ये मी 8-10 लसूणच्या पाकळ्या घालणार आहे. थोडंसं आलं कापून घेतलेलं आहे. लसूण लालसर होईपर्यंत थोडी परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी आता कांदा घालणार आहे. 2 कांदे मी इथे पातळ कापून घेतलेले आहेत आणि ते घातलेले आहेत. कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतायचा आहे आणि नंतर मग यामध्ये टोमॅटो घालणार आहे आणि मिरच्या घातलेल्या आहेत. 2 वेलची, 2 दालचिनीचे तुकडे आणि 3-4 तेजपत्ता मी इथे घेतलेला आहे. तो सुद्धा कांद्यात मस्त परतवून घेणार आहे. त्यानंतर 2 बेडगी मिरची यामध्ये घालणार आहे. हे सगळं मिश्रण छान मस्त परतवून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही आहे. कोथिंबीर यामध्ये मी आता घातलेली आहे. कोथिंबीर देठासकट टाकली तरी सुद्धा चालते. ग्रेव्ही थोडीशी जाडसर व्हायला पाहिजे म्हणून त्यामध्ये मी आता काजू घातलेले आहेत. हे सगळं मिश्रण छान परतवून झाल्यानंतर यामध्ये मी आता 3 टोमॅटो चिरून घातलेले आहेत. कांदा टोमॅटो चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये मी आता 1 ग्लास पाणी घालणार आहे आणि शिजेपर्यंत हे सगळं चांगली उकळ येऊन देणार आहे. कांदा टोमॅटोचं मिश्रण चांगलं उकळतंय तोपर्यंत आता मी भात बनवण्याची तयारी करते. तर सगळ्यात आधी मी इथे 2-2.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. हे पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये काळी मिरी, 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 तेजपत्ता आणि थोडंसं तेल घालणार आहे आणि याला उकळ येऊन देणार आहे. दाल तडका बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ते आता स्वच्छ धुवून घेते. भात बनवण्यासाठी ठेवलेल्या पाण्याला आता चांगलाच उकळ आलेला आहे आणि आता यामध्ये मी 2 वाटी तांदूळ जो धुवून घेतलेला होता तो घालणार आहे. एका गॅसवर भात शिजतोय, एकीकडे वाटण शिजतंय, तोपर्यंत मी एकीकडे आता मेथीची भाजी फोडणीला देणार आहे. त्यासाठी मी इथे लसूण ठेचून घेतलेली आहे. ती गरम गरम तेलामध्ये घातलेली आहे. ती थोडीशी लाल झालेली आहे. त्यामुळे मी आता यामध्ये 1.5 कांदा मी इथे कापून घेतलेला आहे तो घालणार आहे. कांदा टोमॅटोचं वाटण शिजलेलं आहे त्यामुळे मी आता कुकरमध्ये डाळ शिजायला लावलेली आहे. कांदासुद्धा चांगला लाल परतवून झालेला आहे. यामध्ये मी आता हिरव्या मिरच्या घालणार आहे. कांदा छान परतवून झालेला आहे आणि मिरच्यासुद्धा चांगल्या मिक्स झालेल्या आहेत. यामध्ये चांगला तिखटपणा कांद्याला सुद्धा आलेला असेल. त्यामुळे आत्ता मी यामध्ये हळद घालणार आहे. अगदी पाव चमचा हळद मी घालणार आहे. ही आमची घरातली बनवलेली हळद आहे त्यामुळे ती चांगलीच चवीची आहे आणि कडवटपणासुद्धा तिला आहे. कांदा हळद सगळं परतवून झाल्यानंतर यामध्ये आता मी बारीक चिरलेली मेथी घालून ते मिक्स करून भाजी शिजत ठेवणार आहे. भातामधले तांदूळसुद्धा आता 70% शिजलेले आहेत. त्यामुळे आता मी गॅस बंद करून सगळ्यात आधी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे. पुन्हा हे गरम पाणी काढून त्याला जाळीमध्ये ठेवून देते, म्हणजे हा भात पूर्णपणे शिजणार नाही आणि असा अर्धा कच्चा भात आतल्यात बरोबर शिजतो वाफेवरतीच. मेथीची भाजीसुद्धा आता शिजत आलेली आहे. नंतर यामध्ये मीठ घालेन. तोपर्यंत मी इकडे पुदिना चटणी बनवून घेते. तर या चटणीमध्ये मी आता सगळ्यात आधी स्वच्छ धुवून पुदिना घेतलेला आहे. त्यानंतर मी यामध्ये मिरच्या, कोथिंबीर आणि थोड्या लसणीच्या पाकळ्या आणि आलं घालणार आहे. मिरच्या मी यामध्ये भरपूर घेते कारण की ह्या मिरच्या अजिबातच तिखट नाही आहेत. यामध्ये कांदा घालणं ऑप्शनल आहे. माझ्या बहिणीला कांदा घालायचा आहे म्हणून तिने घातला आहे. ती या पद्धतीची चटणी बनवते. मी कांदा नाही घालत. चण्याची डाळ यामध्ये घेतलेली त्यामुळे त्याला जाडसरपणा येतो. तुम्ही शेंगदाणेसुद्धा वापरू शकता. मी कधी कधी ते वापरते.
मीठ घालून आता मिक्सरमधून हे सगळं वाटून घ्यायचं आहे. यामध्ये आम्ही थोडासा चाट मसालासुद्धा घालणार आहोत. मिक्सरमधून छान बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे. आता यामध्ये मी लिंबू पिळून हे बाजूला ठेवून देणार आहे. कांदा टोमॅटोचं वाटणसुद्धा आता थंड झालेलं आहे आणि त्यामुळे ते सुद्धा मिक्सरमधून बारीक वाटून घेणार. मेथीच्या भाजीमध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता यावरून मी थोडासा ओला नारळ पसरवणार आहे. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीची अगदी 20 मिनिटात तयार होणारी कोथिंबीर वडी दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी घातली. त्यानंतर मी यामध्ये एक कांदा चिरून घालणार आहे. कांदा चांगला परतवून झाला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. इथे मी रेडीमेड आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे. ताजा आलं लसूण पेस्ट अजून छान चव देते, पण आता घाई असल्यामुळे मी हीच वापरली. हे छान परतवून झालं की यामध्ये मी हळद, मीठ, मसाला घालणार आहे. बरेचदा मी कोथिंबीर वडी बनवताना शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालते, त्यामुळे कोथिंबीर वडीला एक क्रंचीनेस येतो. पण आज माझ्याकडे तो रेडी नव्हता, त्यामुळे तो मी इथे स्किप करते. आणि या तेलामध्ये आत्ता मी ही कोथिंबीर घातलेली आहे. तिला छान परतवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये मी मीठ घालून त्यानंतर मी बेसनचा घोळ यामध्ये ओतणार आहे. बेसन घातल्यानंतर हे मिश्रण छानपणे परतवून घ्यायचं आहे. गॅस अगदी कमी करायचा आहे आणि चांगलं हे मिश्रण तव्यामध्ये खाली लागू न देता सारखं हलवत राहायचं आहे आणि त्यानंतर त्याला शिजून द्यायचं आहे अगदी 2-3 मिनटं झाकण ठेवून. सारखं हलवत राहिलं की बेसन अशा प्रकारे घट्ट होतं आणि आता एवढी कन्सिस्टन्सी झाली की यावरती मी झाकण ठेवून आता गॅस बंद केला, बाजूला ठेवून देणार आहे. दाल तडका बनवण्यासाठी आता मी टोपामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी घातलेली आहे. एकीकडे लसूण ठेचून घेतलेली आहे, ती सुद्धा मी यामध्ये घालणार आहे. आता मी मिरच्यांचे 2 भाग करून घेतलेले आहेत. अशा मिरच्या ह्यामध्ये घालणार आहे. या गरम तेलातच मी आता हळद घालते, कारण गरम तेलात हळद घातली की डाळीला खूपच सुंदर असा कलर येतो. त्यानंतर मी एक टोमॅटो इथे बारीक करून घेतलेला आहे, तो घालणार आहे आणि आता हे सगळं एकत्र परतवून घेणार आहे. मिरची, टोमॅटो छान परतवून झालं की यामध्ये मी आता मुगाची शिजवलेली डाळ घालून मिक्स करून घेणार आहे. आणि आता फायनली आम्ही स्टार्टर बनवण्याची तयारी करतोय. ही माझ्या बहिणीची रेसिपी आहे. तंदुरी पनीर टिक्का बनवणार आहोत आणि ती खूपच स्पेशल पद्धतीने बनवते. आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवलं तर नक्की एकदम परफेक्ट तंदुरी पनीर टिक्का बनेल. तर सगळ्यात आधी आम्ही इथे तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये हळद, मसाला घेतलेला आहे, धणे पावडर घातलेली आहे, त्यामध्ये थोडीशी जिरे पावडर घेतोय आणि त्यानंतर यामध्ये मीठ घालणार आहोत. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, अगेन रेडीमेड पेस्ट आहे. त्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं ढवळायचं आहे. त्यानंतर यामध्ये लिंबू पिळून घेतलेले आहे. पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर आम्ही 15-20 मिनिटांना हे दही थोडं टांगून ठेवलं होतं, जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल. चक्का बनवायला आपण करतो ना तसं, जेणेकरून पाणी कमी असेल तर हे सगळं मिश्रण पनीरला चांगल्या पद्धतीने लागू शकतं. तर तसं हंक कर्ड ज्याला म्हणतो ते आम्ही इथं घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आता हे मिक्स करून घेतलं आहे मी. 1 टेबलस्पून बेसनचं पीठ यामध्ये घेतलेलं आहे आणि ते घालून पुन्हा एकदा मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे. परफेक्ट तंदुरी पनीर बनवण्यासाठी ही खरी ट्रिक आहे, जी मला सुद्धा आजच नव्याने कळते. मी कधी तंदुरी पनीर वगैरे बनवताना कोळसा वगैरे वापरत नाही, पण तिने बघा पूर्ण तयारी इथे केलेली आहे. कोळसासुद्धा आणलेला आहे. एकीकडे आमची डाळ उकळते, तर गॅसवरती कोळशाला पूर्णपणे रेड होऊन द्यायचा आहे. त्यानंतर या दह्याच्या मिश्रणामध्ये आम्ही वाटी ठेवलेली आहे. कोळसा गरम झाला ना की तो कोळसा यामध्ये घालणार आहोत आणि या कोळशावरती मस्त अशी तुपाची धार सोडलेली आहे आणि पटकन झाकण लावून बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही वाफ आतल्या आत राहते आणि तो जो दह्याचं मिश्रण आहे जे आपण पनीरला नंतर लावणार आहोत त्याला ती वाफ लागते आणि एक असा स्मोकी फ्लेवर त्याला येतो आणि वाव, खूपच मस्त स्मेल येतो या सगळ्याचा.
कोथिंबीर वडीसाठी बनवलेलं जे मिश्रण होतं ते सुद्धा आता कढईमधून मी काढून या ताटामध्ये थापून घेणार आहे. खाली चिकटू नये म्हणून ताटामध्ये तेल लावलेलं आहे. अजून सुद्धा त्यातून वाफ येते. सो 10 मिनटं मी याला अगदी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. पनीरची भाजी बनवण्यासाठी लागणारे जे पनीर आहेत ते आता या तेलामध्ये मी मस्तपैकी परतवून घेणार आहे. थोडेसे लालसर त्यांना करणार आहे. अगदी हलकासा मसाला याच्यावरती मी स्प्रिंकल करून घेते. याने पनीरला एक छान टेस्ट येते. गॅस थोडासा मिडियमच ठेवून याला पटकन परतवून घेणार आहे. पनीर शॅलो फ्राय झाल्यानंतर मी ते काढून ठेवलेले आहेत आणि त्या भांड्यामध्येच आता थोडंसं तेल घालून जिऱ्याची फोडणी देणार आहे. जिरं तडतडलं की यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालते आणि छान लालसर कांदा होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचा आहे. आणि नंतर त्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट घालणार आहे. आलं लसूणचा कच्चा वास गेल्यानंतर आता मी यामध्ये मसाला, हळद आणि धणे पावडर घालत आहे. हे सगळं मिश्रण छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. आणि नंतर यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घालते. शिमला मिरची मिक्स करून झाली की नंतर मगाशी मी जे वाटण करून घेतलंय कांदा टोमॅटोचं ते यामध्ये घालणार आहे. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून थोडीशी उकळ येऊन द्यायची आणि त्यानंतर यामध्ये मी मीठ घालत आहे. वरून एक चमचाभर किचन किंग मसाला घालत आहे. थोडासा बिर्याणी मसाला घातला तरी सुद्धा चालतो, पण ऑलरेडी मी याच्यामध्ये तेजपत्ता वगैरे वापरलेला आहे त्यामुळे तो घालत नाही आहे. आता किचन किंग मसाला घातल्यानंतर सगळं मिश्रण मी मस्तपैकी परतवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी याची. आता यामध्ये मी शॅलो फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. एक पनीरचा तुकडा आम्ही मगाशी बाजूला काढून ठेवलेला होता आणि तोच आता मी याच्यावरती किसून घालते. फक्त भाजी टेस्टीच नाही झाली पाहिजे तर तिचं डेकोरेशन सुद्धा चांगलं पाहिजे, दिसायला सुद्धा ती एकदम भारी वाटली पाहिजे, अगदी हॉटेलसारखी. आणि हिची जी चव आहे ती सुद्धा अगदी हॉटेलसारखीच आलेली आहे. त्यामुळे फारच मज्जा आली आहे हे बनवताना सुद्धा. कोथिंबीरने मस्त गार्निशिंग करून आता याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे. अगदी 5 मिनटं भाजीला उकळ येऊन दिलंय आणि आता यामध्ये आम्ही 5-6 बटरचे तुकडे घातलेले आहेत आणि भाजी रेडी आहे. मगाशी मी डाळ बनवून घेतलेली आहे आणि आता त्या डाळीला तडका देण्याची वेळ आलेली आहे. सो तडक्यासाठी मी इथे जिरं, लसूण आणि 2 रेड मिरच्या, याला बोर मिरच्या वगैरे असं म्हणतात, ते आणि कढीपत्ता घातलेला आहे. डाळीमध्ये मी ऑलरेडी मिरच्या वापरलेल्या होत्या त्यामुळे आता फक्त काश्मीरी रेड चिली पावडर आहे ती या तेलामध्ये घातलेली आहे आणि असंच उकळतं तेल आता मी डाळीमध्ये ओतणार आहे. कोथिंबीर वडी सुद्धा आता सेट झालेली आहे आणि आता मी त्याचे स्क्वेअरमध्ये पीसेस कट करून त्याला शॅलो फ्राय करून घेणार आहे. खरं तर मला ही कोथिंबीर वडी तेलामध्ये तळायची होती, पण ऑलरेडी मी तेलामध्ये आता पुऱ्या बनवणार आहे. सो कोथिंबीर वडी होण्यासाठी अजून फार वेळ लागेल म्हणून अगदी तव्यामध्ये ह्या शॅलो फ्राय करून पटापट होतील म्हणून शॅलो फ्राय करूनच घेणार आहे. कोथिंबीर वडी तर एकीकडे तयार होते. आता आमचे फक्त 2 पदार्थ तयार करायचे राहिलेत, एक म्हणजे स्टार्टर आणि दुसरं म्हणजे पुऱ्या. मगाशी दह्याचं जे मिश्रण तयार केलेलं होतं त्यामध्ये आता आम्ही हे पनीरचे तुकडे घालून मिक्स करून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो हे सगळं स्क्वेअरमध्ये क्यूब्समध्ये कट केलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून आता आमच्याकडे स्क्यूअर्स आहेत त्याला आम्ही लावणार आहोत. बार्बेक्यू किंवा तंदुरी ग्रिलची जर मशीन असती तर वेगळीच मजा आली असती, पण अशा प्रकारे सुद्धा तुम्ही याला ग्रिल करू शकता आणि त्याची सुद्धा एक छान चव येते. मसाल्याला तर ऑलरेडी तंदुरीचा स्मोकी फ्लेवर आलेलाच आहे आणि अशा पद्धतीने आमचे सगळे तंदुरी पनीर टिक्का रेडी झालेला आहे. एकीकडे आम्ही डेकोरेशनची तयारी केलेली आहे. असा सिम्पल डेकोरेशन आम्ही केलेलं आहे. आजच्या केळवणाच्या मेनूमधला शेवटचा आयटम म्हणजे पुरी. पुरीचं पीठ मळताना मी नेहमी त्याच्यामध्ये थोडासा रवा घेते आणि त्यामुळे पुऱ्या चांगल्या फुलतात. आता बराच वेळ हे पीठ भिजवून सुद्धा ठेवलेलं होतं त्यामुळे सुद्धा पुरी छान फुलते.
अशा प्रकारे आमचं दाल तडका, पनीरची भाजी, मेथी, डाळ, भात, पुरी, तंदुरी पनीर टिक्का, आम्रखंड, कोथिंबीर वडी, जिलेबी असं सगळं पंचपक्वान्नाचं जेवण रेडी आहे. अतिश कसं झालंय जेवण सांग बघू. स्वादिष्ट, उत्कृष्ट आणि चविष्ट. माझ्या बहिणींचं प्रेम आज जेवणात उतरलं आहे असं खाऊन वाटलं मला, आणि त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद.